नमस्कार, सूर्या मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पळशी येथील सरपंच व गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले 2 हरणांचे प्राण। पळशी येथील चिरोंबा महाराज परिसरात आज सकाळी 2 नर जातीचे हरिण शेतामध्ये असलेल्या ठिबकच्या नळामध्ये गुंतून इकडे तिकडे पडत होते। तेव्हा पळशी गावातील व्यावसायिक तथा शेतकरी गंगाधर शेजूळ, जगन्नाथ बडक यांनी तात्काळ गावातील सरपंचांना फोन करून माहिती दिली असता गावातील सरपंच दत्ता बडक यांनी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष गजानन बडक व गावातील प्रवीण वैष्णव, अंकुश बडक यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्या हरणाची सुटका करून त्या हरणांना पशु वैद्यकीय डॉक्टर सचिन बडक यांना बोलावून त्या हरणाची प्राथमिक उपचार करून वन विभागाची परवानगी घेऊन त्यांना सोडून देण्यात आले। त्यावेळी या ठिकाणी आजूबाजूचे शेतकरी, खासब कंपनी, राकडे मामा होते। तसेच पळशी गावाचे सरपंच दत्ताभाऊ बडक यांनी स्थानिक शेतकऱ्यांचे आभार मानले। सूर्या मराठी न्यूज साठी सागर जयवाड, शिल्लोड। आज सकाळी एक 10-10:30च्या दरम्यान आपल्या पळशी येथील चारोंबा परिसरातील शेतकरी तथा व्यावसायिक गंगाधर शेजूळ आणि त्याच परिसरात असलेले जगन्नाथ महाराज यांचा फोनवरती संदेश आला की त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये 2 काळवीट नर जातीचे हरिण त्या ठिकाणी ठिबकच्या नळ्या एकमेकाच्या शिंगांमध्ये गुंतवून फिरत आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हतं। अत्यंत गुंतागुंत त्यांची त्या ठिकाणी झालेली होती। त्यांच्या मागे एक कुत्र्यांचं झुंडसुद्धा लागलेलं होतं। त्यांनी माहिती दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी लगेच तंटामुक्तीचे अध्यक्ष गजानन बडक, अंकुश बडक आणि प्रवीण वैष्णव त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी अगोदरच पदम भाऊंना आम्ही सूचना केलेली होती, जे वन कर्मचारी आहेत पळशीचे, तेही त्या ठिकाणी हजर झाले। त्याच ठिकाणी गंगाधर शेजूळ सूर्य मराठी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल बटन अवश्य दाबा।